उपासमारीची वेळ आली आहे। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनावणे आणि मी आता कल्याण डोंबिवली महापालिकेचं सगळ्यात मोठं डम्पिंग ग्राउंड आधारवाडी डम्पिंग ग्राउंड जे मानलं जातं तिथे उभा आहे। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो इथे की तो जो सगळा संपूर्ण डोंगर दिसतोय तो मातीचा वगैरे डोंगर नसून तो संपूर्ण डम्पिंगचा ग्राउंड आहे। इथे दररोज साधारणतः 740 मेट्रिक टन इतका कचरा येत असतो। या ठिकाणी साधारणतः कचरा वेचून 350 ते 400 ज्या परिवार आहेत ते आपला उदरनिर्वाह करत असतात। इथून जवळच साटेनगर नावाची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये हे लोक राहत असतात। आणि आज सकाळी त्यांनी गेल्या काही 7-8 महिन्यांपासून लॉकडाऊनच्या नंतर कल्याण डोंबिवली महापालिकेनं या ठिकाणी ही कचरा जो आहे विलगीकरण करून ठेकेदारीच्या पद्धतीने दिल्यामुळे या ठिकाणी कचरा येत नाही, कचऱ्याच्या गाड्या येत नाही आणि त्यामुळे या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित आला आहे। आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या असणाऱ्या कचरा वेचक परिवारांनी या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत। आपल्या सोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी विचारणार आहोत। काय सांगाल तुम्ही? आम्हाला कचरा येऊ द्यावा, ह्या डम्पिंगला त्यांच्या गाड्या येऊ द्यावा, आम्ही नाही तर मग त्यांना आम्हाला कामाला लावत। त्यांना कामाला लावलं तर आम्ही बंद करू, त्यांना कामाला नाही लावलं तर आम्ही डम्पिंगसाठी इथं आम्ही आमचे काहीतरी करू आमच्या जीवाचं। आम्हाला त्याला लॉकडाऊनमध्ये आम्हाला काहीच नाही दिलं। मग मोठा साहेबांना म्हणे त्या जाण कचरा याचा म्हणे आम्हाला जाऊन त्यांना काही मदत केलेली नाही आम्हाला। आम्ही खायचं काय? 20-25 वर्ष झाले आम्ही या डम्पिंगला कचरा यायचो, आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे। आमच्या हायती गेली, हे का पन्नीचून येचून आमच्या हायती गेली, तर आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला का आमच्या करता तुम्ही काहीतरी मदत करावा। नाही तर इथं सुक्या कचऱ्याच्या पूर्ण गाड्या इथे येऊ द्यावा आणि सगळ्यांना सुका कचऱ्याचे काम लावून द्यावा। आमचे लोक शिकलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आमच्या लोकांची शिक्षणाची जबाबदारी पण घ्यावी, इथल्या लहान मुलांची, आदिवासी लोकांची आणि आमची दलित समाजाची। आम्ही खूप मागं राहिलेलो आहोत। आम्हाला पुढे यासाठी त्यांनी नवीन संधी उपलब्ध करून दिली पाहिजे। आमच्या लोकांना त्यांनी कामाला लावलंच पाहिजे आणि नाही तर इथं डम्पिंगवर वेचू दिलं पाहिजे आणि सगळ्या सुक्या कचऱ्याच्या गाड्या इथं आल्या पाहिजे। काय सांगू सर, आम्ही इथं गेले 45 वर्षापासून आमच्या 3 पिढ्या गेल्या, कारण की आमचे लोक शिकलेले नसल्यामुळं काही लोक पूर्ण लोक कचरा वेचून पोटं भरतात। आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला कुठे बी असू, एक तर कामाला लावा, नाही तर मग एक तिथं उंबडे गावामध्ये डम्पिंग त्यांनी तयार केली आहे, तिथं कचरा वेचायला चान्स द्यावा। ह्या लोकांनी एकीच आता आम्ही आंदोलन केलं तिकडं आम्हाला कचरा वेचून द्या म्हणून, तर त्या लोकांनी आंदोलन केल्याबद्दल त्या लोकांनी आमच्या लेडीजवर हात उचलले, पोलीस लोकांनी। मग आमच्या लोकांनी करायचं काय? मला एकच म्हणायचं आहे, जर डम्पिंगला आग लागली तर पूर्ण कल्याण न्यूज बघतोय, जर आज डम्पिंगवर इतके जण काम करतात त्यांच्यावर कोण लक्ष देत नाही। माझं एकच म्हणणं आहे, भविष्य क्या होगा कल, डम्पिंग है सबका कल, किसको बताना हमारा हल, हे माझं म्हणणं आहे। तर कृपया करून आमचं लक्ष द्या, पुढचं भविष्याचं काय करायचं काय नाही ते आमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे। बघा की इथं 40 ते 45 वर्षापासून 500 ते 550 लोक कचरा वेचतात आणि यांच्यासाठी काय सुविधा कधी काय वेगळी झालेली नाही, पण जी आहे सुविधा ती पण महानगरपालिका म्हणजे त्यांची सुविधा ती पण बंद करून दुसरीकडे कचरा टाकते। त्या कचऱ्याच्या जीवावर जगत होते, आता ते पण त्यांना भेटत नाही। थोड्याशा गाड्या आहेत, 10 ते 5 गाड्या, तेवढ्या गाड्यामध्ये एवढे लोक कसे जगतील? आता ज्या 150-70-80 गाड्या होत्या ते तिकडल्या डम्पिंगला टाकतात आणि तिकडं तो कचरा ते त्यांच्या पद्धतीने सेल करतात, विकतात, त्यांनी त्यांचा व्यापार लावला। मग आमच्या गरीब लोकांचं काय व्हायचं आहे? 550 लोक कशा जीवावर जगतील? काहीतरी याच्यावर काहीतरी उपाय काढा सरकारने। 40 वर्षापासून हे सगळे लोक काम करत आहेत आणि या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। हे सकाळी जे आंदोलन इथे जे झालं त्या आंदोलनाचं प्रमुख नेतृत्व इथल्या निकिता राव यांनी केलं होतं, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये। काय सांगाल तुम्ही? आधारवाड़ी डंपिंग के विलगीकरण का जो प्रस्ताव कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने रखा वो पास हुआ। उसके बाद में आधारवाड़ी डंपिंग से सारा कचरा हटाकर जो 2 प्लांट्स इन्होंने कॉन्ट्रैक्ट पद्धति पर दिए वहाँ कचरा डाला जाने लगा, जिससे यहाँ काम करने वाले 400 से 450 लोगों पर अब भूखमरी की नौबत आ चुकी है, क्योंकि यहाँ जो कचरा डाला जा रहा था उस पर ही इनका भरण पोषण हो रहा था। लेकिन जब ये कचरा बंद कर दिया गया उसके बाद से इनके ऊपर भूखमरी की नौबत आ गई, क्योंकि इन्हें न कचरा मिल रहा था, न उससे इनकी जो जीविका साधन के लिए पैसा मिलता है वो मिल रहा था। अब स्थिति ये है कि इन पर जब इनके पूरे परिवार पर भूखमरी की नौबत है, तब हमने सरकार से निवेदन किया, 3 निवेदन पत्र दिए जिलाधिकारी साहब को
आयुक्त साहब को, प्रांत अधिकारी साहब को, तहसीलदार साहब को, उनसे निवेदन किया कि यहाँ के लोगों के भरण पोषण की जिम्मेदारी उठाई जाए। अनुसूचित जाति, जनजाति, आदिवासी, दलित और मातंग पिछड़ी जाति के लोग यहाँ रहते हैं जो ये काम करते हैं, उन्हें उनके कायदे के हिसाब से सुविधाएं दी जाए। लेकिन किसी ने भी इस ओर ध्यान नहीं दिया। हमने आखिर में ये आंदोलन का रास्ता अपनाया और आज हमने सुबह 6 बजे से आंदोलन की भूमिका यहाँ अपनाई, जिस पर संबंधित पुलिस स्टेशन के पुलिस अधिकारी और कर्मचारी यहाँ पर आए और उन्होंने यहाँ रहने वाले लोगों को, जिन लोगों ने आंदोलन में भूमिका ली थी, उनके ऊपर मारपीट की, डंडे बरसाए। इतना ही नहीं बल्कि हमारे यहाँ की महिलाओं के ऊपर कपड़े उनके खींच करके उन्हें धकेला गया। ये बिल्कुल गलत बात है जो उन्होंने हमारे यहाँ की महिलाओं के साथ किया है। इसके लिए हम आगे उन पुलिस अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करने की अपील भी करेंगे। 2013 के कायदे के हिसाब से अचानक ही अगर कोई प्लांट बंद किया जाता है तो वहाँ काम करने वालों को सरकार की तरफ से 3 साल का मुआवजा दिया जाना चाहिए, लेकिन इस संबंध में किसी को भी जानकारी नहीं थी। अब हमने इस संबंध में बात की है कि यहाँ जो भी लोग हैं जो काम कर रहे हैं 450 लोग, उनको 3 साल का मुआवजा दिया जाना चाहिए और कायदे के हिसाब से उन्हें सुविधाएं दी जानी चाहिए। ये हमारी मांग है। महापालिका प्रशासनाने मात्र डम्पिंग ग्राउंड बंद करत असताना कचऱ्याचे विलगीकरण हे ठेकेदारी पद्धतीवर दिलं आहे आणि आपण डम्पिंग ग्राउंडवरील कुटुंबांना रोजगार देण्यास बांधील नसल्याचं स्पष्ट केलंय। आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हे बंद करणं वेळोवेळी शासनानं त्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि ही काळाची गरज आहे। आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर जाणारा कचरा आणि त्यामुळे तिथं होणारे दुष्परिणाम आणि सर्व गावाला त्याच्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते डम्पिंग ग्राउंड बंद करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी माननीय आयुक्त महोदय यांनी सुद्धा आता ते बंद करण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना करणं आणि कचऱ्याची वर्गीकरण केल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं हे महानगरपालिकेचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आता उपाययोजना चालू केलेल्या आहेत आणि काळाच्या बरोबर तिथं उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांनी सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते डम्पिंग ग्राउंड चालू ठेवणं ही मागणी अवास्तव आणि योग्य नाही। तर त्यामुळं या गोष्टीचं आम्ही समर्थन करू शकत नाही आणि त्याला आमच्याकडून कुठलीही आम्ही मदत या बाबतीत करू शकत। घरातून वेगळा झाला तर कचऱ्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि कचऱ्याचा प्रश्न जर समूळ नष्ट करायचा असेल तर तो कचरा वेगवेगळा झाला पाहिजे आणि घराघरातून तो वेगवेगळा झाला पाहिजे। ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया खत करून आपण खत निर्मिती करू शकतो। सुक्या कचऱ्याचे वेगवेगळे घटक आहेत, ते वेगवेगळे घटक केले तर त्याच्यात आपण रिसायकलिंगला पाठवू शकतो, त्याच्यापासून नवीन उत्पादन निर्माण करू शकतो। या पद्धतीने घराघरातल्या स्तरावर हा कचऱ्याचं वर्गीकरण होणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून आपण कचऱ्याचे डोंगर संपवू शकतो आणि कचरा अशाच पद्धतीने एकत्र टाकणं आणि त्याच्यातून फक्त उदरनिर्वाह 13चा जो कायदा आहे त्यानुसार यांना जे गरिबांचे हक्क आहेत की एखाद्याचं रोजगार निघून जातो किंवा कचरा वेचक लोकांचं जर समजा डम्पिंग बंद होतं तर त्यांच्या मुलांसाठी त्यांच्यासाठी 3 वर्षाचं जे मिनिमम किमान वेतन आहे त्या ॲव्हरेज किमान वेतनच्या प्रमाणे 3 वर्षाचा पगार त्यांना दिला गेला पाहिजे। तो पगार सरकार देत नाही आहे। उलट इथले असणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी असे म्हणतात आम्हाला डम्पिंग बंद करायचं आहे, त्यामुळे तुम्ही रोजगार दुसरीकडे शोधा। वास्तविकता त्यांना रोजगार देण्याच्या त्यांच्या हातातला रोजगार गेला असेल तर त्यांची पर्यायी व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये सामावून घेण्याची व्यवस्था सरकारने करायला हवा होता। मध्यंतरी इथल्या काही लोकांना कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम देण्यात आलं, कॉन्ट्रॅक्टमध्ये काम देण्यात आलं, पण कॉन्ट्रॅक्टमध्ये सुरुवातीला 12,000 रुपये सांगितले आणि 15-20 दिवस काम केलं किंवा 1-2 महिने काम केलं आणि त्या लोकांच्या हातावरती 5,000 7,000 अशा प्रकारचे पैसे कॉन्ट्रॅक्टरनी त्यांच्या हातावरती ठेवले गेलेले आहेत। वास्तविकता या लोकांचा कोणी वाली नाही आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी ही बातमी ऐकत असतील तर तुम्ही बोलतात की माझं सरकार ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस या लोकांना तुमच्या सरकारमध्ये काही जागा आहे की नाही यांचं म्हणणं तुम्ही ऐकणार आहात की नाही हा खरा प्रश्न इथे आहे। तुम्ही ही बातमी पाहतायत, या लोकांचं दुःख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही आपल्या असणाऱ्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा नव्या युगाचा नवा मीडिया मॅक्स महाराष्ट्र।